Okay, hello and welcome back to everyone. Good morning. I hope everyone is doing well. ठीक आहे, कंटिन्यू करूया लेक्चर आपण इथून पुढं. ठीक आहे, जे लास्ट टाईमला काहीतरी की आपण बेसिकली तिकडे जे क्वेश्चन डिस्कस केले होते तिथून पुढचं काय असेल ते. ठीक आहे. आय थिंक लास्ट लेक्चरमध्ये आपण तिकडं डिलिशियस इथं बघितलं होतं क्वेश्चन. त्याच्या पुढे आपण मनरेगा हा देखील क्वेश्चन पाहिलेला होता. देन इथे फ्लोटिंग, इथे लिटल लीफ उपर. ओके, देन अमिड ग्रुप. ओके, याच्यामध्ये युरिया आपण एक्झाम्पल बघितलं होतं, सॉरी उत्तर बघितलं होतं. सँडी सॉइल 85%. क्विनिकन्स इथे आपण बघितलं होतं 2 times मोर. ओके, देन इथं कोर्ग कॉफी. राईट, याच्या अगोदरचा क्वेश्चन इथे आपण आकी ओचे. ठीक आहे, हा जो क्वेश्चन होता इथं या संदर्भात काहीतरी की जे डिस्कशन होतं ते आपण लास्ट लेक्चरमध्ये इथं केलेलं होतं. ठीक आहे, आकी ओचे या नावाचा काहीतरी की जो बेसिकली रोग असतो किंवा काहीतरी की जी डिझीज असते ही कोणत्या बेसिकली काहीतरीकडे मिनरलच्या काहीतरी कमीमुळे किंवा काहीतरी की डिफिशियन्सीमुळे तिकडे काहीतरी की होत असते. हा जो क्वेश्चन होता तो आपण लास्ट लेक्चरमध्ये इथं डिस्कस केलेला होता. ठीक आहे, आणि आन्सर याचं जे होतं ते काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं. D1 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हायड्रोजन सल्फाईडच्या काहीतरी की बेसिकली तिकडे डिफिशियन्सीमुळे हा जो काहीतरी इकडे रोग असतो तो ऑकर होत असतो. ठीक आहे, असं आपण इथं काहीतरी की डिस्कशनमध्ये किंवा लास्टच्या लेक्चरमध्ये काहीतरी की हा जो क्वेश्चन होता तो आपण इथं पाहिलेला होता. राईट. नेक्स्ट इथे क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण इथं. सो दिस इज द सेकंड क्वेश्चन. द टेस्ट, ओके, द टेस्ट इज डन टू आयडेंटिफाय इनकम्प्लीट. ओके, टू आयडेंटिफाय इनकम्प्लीट पॅश्चरायझेशन इन मिल्क. ओके, कुठल्या प्रकारची काहीतरी की बेसिकली टेस्ट असते ती इथं काहीतरी की कंडक्ट केली जाते. राईट, आणि कशासाठी तर बेसिकली काहीतरी तिकडे दुधाचं काहीतरी की जे पॅश्चरायझेशन असतं हे इनकम्प्लीट झालेलं असतं त्यावेळेला. ठीक आहे, आणि ऑप्शन जे आहेत ते आपल्याला दिले गेलेले आहेत. अल्कलाइन टेस्ट, MBE टेस्ट, अल्कोहोल टेस्ट, COB कॉब टेस्ट आणि काहीतरी की नन ऑफ द अबव. अगेन इझिएस्ट असं असणारा काहीतरी की क्वेश्चन आहे. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, आपण याच्या संदर्भात डिस्कस पण केलेलं होतं ज्यावेळेला आपण केमिकलच्या संदर्भात थोडंसं डिस्कस केलं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व होण्यासारखा आहे. दिस इज द ड्युरेबल. राईट, सो ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द A1. ओके, करेक्ट आन्सर इज द A1. अल्कलाइन टेस्ट जे असते ती काहीतरी की बेसिकली इकडं इनकम्प्लीट काहीतरी तिकडे पॅश्चरायझेशन जे असतं त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी काय केले जाते, यूज केले जाते. सो बऱ्याचदा काहीतरी की तुम्ही तिकडे ज्या डेअरीज असतात, ओके, दूध डेअरीज असतात ना, ते जर तुम्ही बघितलं असेल सो ट्यूब्स असतात छोट्या छोट्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली
जे पॅश्चराईज केलेलं काहीतरी की जे मिल्क असतं ते चेक करण्यासाठी, म्हणजे पॅश्चरायझेशन जे आहे ते काहीतरी की त्याचं कंप्लीट झालं आहे का ते बघण्यासाठी काय केलं जातं ते हे केले जातात. बेसिकली काहीतरी त्या परीक्षण नळीमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, दूध घेतलं जातं आणि त्याच्यात काहीतरी तिकडं बेस जास्त ते काहीतरी की यूज केले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यातून मग काहीतरी की पॅश्चरायझेशन जे झालेलं आहे की नाही ना ते काहीतरी तिकडं समजून येतं किंवा काहीतरी इकडं आयडेंटिफाय केलं जातं. ओके. सो यालाच बेसिकली काहीतरी घ्यायचं अल्कलाईन काहीतरी टेस्ट म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द 8 नंबर क्वेश्चन. ओके. लीफ क्रूल डिजीज. ओके. लीफ क्रूल डिजीज ऑफ चिली is caused by virus and it is a transmitted by. ओके. ट्रान्समिटेड बाय. याच्या संदर्भात किंवा काहीतरी की आपण जो काय म्हणू जो ह्याचा हा जो क्वेश्चन आहे किंवा काहीतरी हा जो पॉईंट आहे डिस्कस केलेला होता आपण. सो त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो काहीतरी आपल्याला डेफिनेटली तिकडे काहीतरी सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. ठीक आहे. खूप इंटरेस्टिंग आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू काय म्हणू आपण त्याला एकदम असं इझिएस्ट असणारा काहीतरी कसं क्वेश्चन आहे. ठीक आहे. ठीक आहे. आय होप यू गॉट द आन्सर. ट्रिप्स. ठीक आहे. A1 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. A1 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लीफ कर्ल हा जो काहीतरी की बेसिकली डिजीज आहे हा काहीतरी की व्हायरसने होत असतो. सो याला चिली लीफ कर्ल व्हायरस म्हणून काहीतरी की बेसिकली इथं ओळखलं जातं. ओके. नावच ॲक्च्युली हे. आणि इवन जर तुम्हाला काहीतरी की थोडंसं आठवत असेल तर आपण तिथं बघितलं होतं इट ऑल्सो अफेक्टेड द पपया. ओके. पपया लीफ कर्ल डिझीज. ओके. पपयाला पण काहीतरी की अफेक्ट करणारा बेसिकली काहीतरी की हा व्हायरस आहे. सो त्या ज्यावेळेला काहीतरी की आपण तिकडं बघितलं होतं प्लांट्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू हे हॉर्टिकल्चर काहीतरी की प्लांट्स त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं होतं पर्टिक्युलर काहीतरी जो प्लांट असेल त्याचा इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि त्याला अफेक्ट करणाऱ्या काहीतरी की डिजीज. ठीक आहे. सो त्या चॅप्टरमध्ये हा जो पॉईंट होता किंवा काहीतरी की क्वेश्चन जो होता ना तो आपण काहीतरी तिकडे डिस्कस केलेला होता. या व्हायरसच्या संदर्भात जर बोलायचं झालं तरी ते इट इज अ DNA. ओके. DNA म्हणजेच काहीतरी की ॲज अ ॲडिनो व्हायरस काहीतरी की बेसिकली टाईप आहे. म्हणजे ज्या व्हायरसमध्ये काहीतरी की बेसिकली DNA असतो तो कसा असतो ॲज अ ॲडिनो व्हायरस म्हणून काहीतरी की त्याला तिथं ओळखलं जातं. राईट. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली तिथं बेगोनो व्हायरस आणि जिमेनो विरिडे ह्या बेसिकली काहीतरी की फॅमिलीतला. ओके. या बेसिकली काहीतरी की फॅमिलीतला आपल्याला काहीतरी की हा जो व्हायरस आहे ना तो पाहायला इथं काहीतरी की मिळतो. सेकंड पॉईंट म्हणजे काहीतरी की जे ट्रिप्स असतात
यांच्याद्वारे काय केलं जातं ते त्याला ट्रान्समिटेड केला जातं. तो ट्रिप्स हा काहीतरी त्याचं वेक्टर आहे. ओके, हा कोण आहे तर काहीतरी त्याचा वेक्टर आहे. ज्यावेळेला काहीतरी की चिलीच्या पानावरती येऊन पाण्याच्या साठी काहीतरी की ट्रिप्सद्वारे ईट केले जातात, त्यावेळेला याच्या बॉडीमध्ये असल्यानं काहीतरी की बेसिकली हा चिली लीफ कल व्हायरस असतो तो काय होतो तिकडे ट्रान्समिटेड होतो. आणि नंतर फर्दर काहीतरी की एंटायर प्लांट जो असतो तो तिथं काय होत असतो अफेक्टेड होत असतो. ठीक आहे. सो ट्रिप्स इज द करेक्ट आन्सर आणि इथे काहीतरी की बेसिकली त्याची इन्फॉर्मेशन. ठीक आहे. लक्षात ठेवा पपईमध्ये पण काहीतरी की सेम हा जो व्हायरस असतो तो काहीतरी तिकडं अफेक्ट करत असतो पपईच्या काहीतरी की पिकांना. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. ओके, व्हॉट आर द डायग्नोस्टिक सिम्पटम ऑफ इन्फेस्टेशन ऑफ स्टीम बोरर ऑफ मेज. ओके, स्टीम बोरर ऑफ मेज. मक्का के तना भेदक के संक्रमण के नैदानिक लक्षण क्या है. ठीक आहे. सिम्पटम काय आहे तिथं बेसिकली, राईट. डायग्नोस्टिक काहीतरी की इन्फेस्टेशन ऑफ स्टीम बोरर जो काहीतरी की बेसिकली मकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या संदर्भात. ऑप्शन थोडेसे काहीतरी इकडं ब्रॉड आणि काहीतरी की एकदम मोठे मोठे आपल्याला इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. एकदा ट्राय करा, अदरवाईज काहीतरी की आपण हे पाहूया एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही ते. आणि अशा संदर्भातले जे क्वेश्चन्स असतात त्यांना आपण कशा प्रकारे तिकडे टॅकल करू शकतो ते पण थोडंसं काहीतरी की बघूया. एकदा प्रयत्न करा क्वेश्चन जो असेल तो सॉल्व्ह करायचा, अदरवाईज आपण बघूया. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज द A1. ओके, करेक्ट आन्सर इज द A1. आता ॲक्च्युली आपण इथे काहीतरी की दोन्ही पण जे कॅटरपिलर्स असतात आणि काहीतरी की बोरर्स असतात ना यांच्या संदर्भात डिस्कशन जे होतं ते काहीतरी की केलेलं होतं की एक्झॅक्टली कोण कुठे काहीतरी की तिकडे राहतात आणि कशावरती काहीतरी की बेसिकली ते डिपेंड असतात. ओके, सो इथं मक्का के तना बेदक के संक्रमण के नैदानिक लक्षण क्या होते हैं. सो इथं बेसिकली कैटरपिलर फीड ऑन लीव्स. ओके, कैटरपिलर फीड्स ऑन लीव्स. हावेवर बोर इनटू द स्टीम अँड द कोब. ठीक आहे. बोर जे असतात ते बेसिकली काहीतरी की स्टीम म्हणजे खोड. ओके, किंवा काहीतरी की जो तना असतो ना त्याच्यावरती बेसिकली काहीतरी की तिकडे ते
इंटरनल पार्टमध्ये काहीतरी की बेसिकली राहून झाड असतात, त्याला बेसिकली काय करत असतात ते ईट करत असतात. ओके, सो हे बेसिकली काहीतरी तिकडं सिम्पटम असतं. दोन्ही पण आता बेसिकली काहीतरी की इन्सेक्टच असतात, पण कॅटरपिलर बेसिकली काहीतरी तिकडं इन्सेक्टचा काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू ॲज अ प्री स्टेज असते. ओके, ठीक आहे. वॉट एव्हर जे काहीतरी की तिकडे इन्सेक्ट आहेत त्यांचे काय असते, हे काहीतरी ॲज अ प्री स्टेज असते. फॉर एक्झाम्पल आपण तिथं हे जर पकडलं फुलपाखरू, सो फुलपाखराच्या अगोदर माहिती आहे आपल्याला त्याचं बेसिकली काहीतरी की लार्वा असतो, तो ॲज अ कॅटरपिलर असतो आणि नंतर तो काहीतरी ॲज अ डोरमेंट होतो आणि नंतर त्याचं फुलपाखरू बनतं. ठीक आहे, किंवा ट्रिप्स असतील, ठीक आहे, त्या प्रकारचं. तेच जर बोर जर आपण इकडं बघितलं आणि हां सॉरी कॅटरपिलर जे असतात ते काहीतरी की तिकडे वरती म्हणजे काहीतरी की झाडाच्या वरती जी पानं असतात आणि जी फुलं असतात यांच्यावरती काय असतात हे डिपेंड असतात किंवा काहीतरी की त्यांना खाऊन काय करतात ते तिथं जगत असतात. ओके, तेच आता बेसिकली जर आपण बोर म्हणजे काहीतरी की अळी जर बघितली, सो इट इज ऑल्सो इन्सेक्ट. हा जो असतो तो काहीतरी की इन्सेक्टच असतो, मात्र हा कशामध्ये कन्वर्ट होत नाही. जसं आपण इथं बघतो कॅटरपिलर जे असतात ते फर्दर पुढे काहीतरी ॲज अ बटरफ्लायमध्ये काय होतात तिकडे कन्वर्ट होतात. ठीक आहे, किंवा ट्रिप्स असतात किंवा दुसरे उडणारे पतंगे म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, तिथे मात्र काहीतरी की बोर असतो ती अळीच असते आणि ती तशीच राहते, ती कशामध्ये कन्वर्ट होत नसते. ठीक आहे, आणि ह्या ज्या असतात त्या बेसिकली काहीतरी की वरती पानावरती वगैरे राहत नाहीत, तर काहीतरी की तिकडं खोडामध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून ज्या ब्रँचेस असतात ना त्याच्यामध्ये काहीतरी तिकडं ते होल करून आतल्या साईडला काहीतरी की वॉटेवर जे प्लांटचं हे असेल पार्ट असेल ना त्याला ईट करतात आणि काहीतरी कडे जगतात. बरोबर, सो हा काहीतरी की बेसिकली तिकडं संक्रमण झालेलं काहीतरीकडे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, आता इथे उत्तर बघा थोडंसं काहीतरी की आपल्याला सिमिलर गोष्टी आहेत नाही तर काहीतरी की पाहायला मिळतील. ठीक आहे, थोड्याशा फॉर एक्झाम्पल आता जर इथं आपण बघितलं कॅटरपिलर फीड्स ऑन लिव्स अँड स्पॉट ऑन लिव्स. ठीक आहे, स्पॉट ऑन लिव्स इथे आपल्याला काहीतरी की एकाच याच्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन मिळते. सो कधीही ज्यावेळेला काहीतरी की असे थोडेसे काहीतरी की आपण म्हणू सविस्तर माहिती देणारे काहीतरी की जे ऑप्शन्स असतात ना त्याच्यामध्ये असे जे शॉर्ट्स ऑप्शन असतात ना ते काहीतरी की तिकडे ऑलवेज रॉंगच असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघितलं कॅटरपिलर फीड्स ऑन लिव्ह अँड कॉज लीफ कर्ल अँड डॅमेज टॉप क्रॉप. ओके, डॅमेज टॉप क्रॉप. आता इथे बघा पर्टिक्युलर काहीतरी की इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल काहीतरी की पॉईंट इथे दिला गेलेला आहे की लीफ कर्ल जो आहे तो काहीतरी तिकडे होत असतो. आता चान्सेस काहीतरी की मे बी असू शकतील, पण इथं काय सांगितलं आहे टॉप क्रॉप म्हणजे प्लांट आहे त्याचा काहीतरी की वरचाच पार्ट आहे तिकडे काहीतरी की डॅमेज होतो. सो आपण डिस्कस केलेलं होतं व्हायरसमध्ये काय होतं, कोणताही काहीतरी की एखादा जो वेक्टर असेल त्याने जर तिथं व्हायरस ट्रान्समिटेड केला प्लांटमध्ये, सो एंटर काहीतरी की प्लांट असतो तो काहीतरीकडे डॅमेज होतो. सो त्याच्यामुळे इथे C1 पण काहीतरीकडं उत्तर जे आहे ते काहीतरी होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं B1 बघितलं ॲडल्ट अँड द निम्स फीड ऑन द क्रॉप अँड डॅमेज टू लिव्ह. ओके, डॅमेज टू लिव्ह. आता इथं पण अगेन काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ती पर्टिक्युलर काहीतरी की याच्या संदर्भातच दिलेली आहे. मात्र निम्स म्हणजे काहीतरी की एकदम काहीतरी की असणाऱ्या छोट्या आकाराच्या काहीतरी की आळ्या. आता इथे सरळ सरळ काय सांगितलं आहे, दे फीड्स ऑन द क्रॉप. हे पॉसिबलच काहीतरी की होणार नाही, कारण त्या पिरियडमध्ये त्यांचा जो काहीतरी की माउथचा जो आतला काहीतरी की स्ट्रक्चर जो असतो तो डेव्हलपच झालेला नसतो. आणि आपण इन्सेक्ट ज्यावेळेला काहीतरीकडे डिस्कस केलेलं होतं त्यावेळेला सुरुवातीलाच आपण बघितलं होतं इन्सेक्ट आणि त्यांचा काहीतरी की बेसिकली जो हे असतो माउथ असतो त्याच्या संदर्भात. ठीक आहे, आणि कोणत्या स्टेजमध्ये एंटर काहीतरी की माउथ असते ती डेव्हलप होते ती देखील काहीतरी की आपण बघितलेली होती. आता तुम्हाला काहीतरी की समजेल आपण ते लेक्चर जे होतं ते काहीतरी की इन डिटेल का डिस्कस केलेलं होतं. इन्सेक्टचा काहीतरी की जो माउथ असतो तो पण आपण का डिस्कस केलेला होता. आता तिथे डिरेक्टली आपल्याला काहीतरी की इन्फॉर्मेशन नसेल तरी पण वॉट एव्हर जे काहीतरी की आपण इन्फॉर्मेशन रीड केलेलं आहे किंवा डिराईव्ह केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काहीतरी की अशा टाईपचे जे उत्तर असतात ना ते सॉल्व करता येतात किंवा काहीतरी की तिकडं काढता येतात. ठीक आहे, A1 बघा येतं कॅटरपिलर्स असतात ते काहीतरी तिकडे बेसिकली पानांच्या वरती जगतात आणि बोर जे असतात ते काहीतरी की स्टीम किंवा कोबमध्ये राहतात. सो दिस इज द करेक्ट आन्सर, कारण का दोघांच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे तिथे दिलेली आहे आणि ती काहीतरी की क्रक्समध्ये किंवा थोडक्यात दिलेली आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे काहीतरी की आपल्याला जरी माहिती नसेल तरी पण उत्तर थोडंसं हे करता येतं काढता येतं. आणि सेकंड थिंग काहीतरी की जो
आहे बेस आपण जो काहीतरी रेडी केलेला आहे ना त्याच्यावरून पण काहीतरी आपण जे उत्तर आहे ना ते थोडंसं काहीतरी फाइंड आउट करू शकतो. सो कीप इन दॅट माइंड. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. युरिया बॅग हैज़ बीन रिड्यूस फ्रॉम 15 kg टू डैश डैश डैश. ओके. यूरिया बैग को 50 kg से घटाकर कितनी kg यहाँ पर कर दिया गया है. आणि ऑप्शन जे ते आपल्याला काहीतरी की इथे दिलेले आहेत. रिसेंटलीच काहीतरी की बेसिकली 1-2 वर्षापूर्वी काहीतरी की गव्हर्नमेंटने हा डिसिजन घेतलेला होता. ठीक आहे. आणि त्या संदर्भातच काहीतरी की आपल्याला जो प्रश्न आहे तो इथे विचारलेला आहे. ठीक आहे. सो प्रयत्न करा क्वेश्चन जो असेल त्याला इथे सॉल्व करायचा. अदरवाईज आपण काहीतरी की पाहूया. Okay, correct answer is the 45 kg. Okay, 45 kg. तिथं बेसिकली काय झालं गेलं होतं इंटरनॅशनल काहीतरी की जो इम्पॅक्ट झाला गेला होता वॉरचा बेसिकली रशियाने काहीतरी की युक्रेनचा आणि युक्रेनकडून काहीतरी की आपण मोस्ट ऑफली काहीतरी तिकडं युरियाचे जे काहीतरी की प्रोडक्ट आहेत ना ते काय करतो आपण तिकडं इम्पोर्ट करतो आणि ॲक्च्युली त्या काहीतरी की वॉरमुळे थोडा इफेक्ट झाला गेला होता. त्याच्यासाठीच काय केलं गेलं होतं इथं जे प्राइजेस जे होत्या आणि काहीतरी की वेट जे होते ते काय केले गेले होते इकडं त्याच्यावरती काहीतरी की इम्पॅक्ट झाला गेला होता असं आपण काहीतरी इकडं म्हणू शकतो. करंटचा काहीतरी की हा क्वेश्चन होता राईट आणि ते काहीतरी की आपल्याला विचारला गेलेला आहे. आता इथे अशा टाईपचे काहीतरी की क्वेश्चन जे असतात हे सॉल्व करताना थोडंसं काहीतरी की जर आपल्याला कन्फ्युजन असेल किंवा जर माहिती नसेल तर कशा प्रकारे टॅकल केलं पाहिजे. ठीक आहे. इथे बघा ह्या थोड्याशा काहीतरी की सिमिलर गोष्टी आहेत. इथे 25 kg असेल ना तो काहीतरी की पहिला जाईल कारण का आन्सर जे असतं ते काहीतरी की अशा ज्या सेम थिंग्स असतात ना याच्यामध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. आता हे दोन ऑप्शन इथं आपल्याला सेम पाहायला मिळतात बघा 35 kg आणि 30 kg आणि ते 45 kg आणि काहीतरी की 40 kg. आता ड्रास्टिकली तर काहीतरी की नंबर जो असेल तो रिड्यूस केला जाणार नाही एकदमच काहीतरी इकडे 30 आणि 35 त्याच्यामुळे 50 kg वरून ते 30 किंवा 35 kg वरती ते येणार नाहीत. मे बी काहीतरी की येऊ पण शकतील पण चान्सेस जे असतात ते काहीतरी की कमी असतात राईट. सो हा जो असेल तो काहीतरी की आपण इकडे इलिमिनेट करू शकतो. राहिला तर काहीतरी इकडे हा 45 आणि काहीतरी तिकडं 40 kg. ओके. आणि अगेन आता अशा याच्यामध्ये काहीतरी की जो लार्ज नंबर असतो ना तोच काहीतरी की नेहमी तिथं आन्सर असतो मोस्ट ऑफली 99 काहीतरी तिकडं पर्सेंटेजमध्ये. ओके. मोस्ट ऑफली काहीतरी की जो पहिला जो ऑप्शन असतो किंवा लार्ज नंबर असतो तोच काहीतरी इकडे करेक्ट आन्सर असतो. ठीक आहे. आता ही झाली काहीतरी की बेसिकली एक ट्रिक ज्यावेळेला काहीतरी की आपल्याला माहिती नसेल ना त्यावेळेला काहीतरी की आपण तिथे
या टाईपने काहीतरी आन्सर सॉल्व्ह करू शकतो. मात्र अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज द याच्यामध्ये काहीतरी रिस्क कधी घ्यायची ज्या वेळेला आपल्याला काहीतरी काहीच ऑप्शन नसेल त्यावेळेला. अदरवाईज दिस इज द ब्लॅक अँड व्हाईट क्वेश्चन. ओके, दिस इज द ब्लॅक अँड व्हाईट क्वेश्चन्स. एकतर आपल्याला परफेक्टली माहीत असायला पाहिजे, नाहीतर काहीतरी आपल्याला माहीत नसायला पाहिजे. अदरवाईज इथे आन्सर जे असेल ते काहीतरी की रॉंग होण्याचे जे चान्सेस असतात ना ते खूप असतात. ओके, सो लक्षात राहू द्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आम्रपाली इज अ क्रॉस बिटवीन. ओके, आम्रपाली इज अ क्रॉस बिटवीन किंवा आम्रपाली किसके बीच एक क्रॉस है. आता डिस्कशन केलेलंच होतं आपण तिथे. हॉर्टिकल्चर काहीतरी की तिकडे बेसिकली प्लांटमध्ये किंवा काहीतरी की फ्रूट प्लांटमध्ये, आणि त्याच्यामध्ये काहीतरी की आपण त्यांच्या व्हरायटीज पर्टिक्युलर काहीतरी की जो फ्रूट क्रॉप आहे त्याच्या व्हरायटीज आणि त्यात कुठे कुठे भेटतात ते आपण काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल आठवायचा प्रयत्न करा आम्रपाली म्हणजे काय आहे किंवा काय नाही, आणि त्याच्यानंतर काहीतरी की ते कशाची क्रॉस ब्रीड आहे ते पण काहीतरी की आन्सर आहे ते थोडंसं काहीतरी की शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ट्राय करा क्वेश्चन तो काहीतरी की सॉल्व्ह करायचा. राईट, ठीक आहे. इथे ॲक्च्युली ऑप्शनमध्ये 2D आहे बरं का, इथं आलेला नाही आहे, त्याच्यामुळं B1 इज काहीतरी याचा करेक्ट आन्सर होतो इथं. ठीक आहे, 2D दशेरी आणि काहीतरी की बेसिकली नीलम यांचं बेसिकली काहीतरी की तिकडं क्रॉस करून काहीतरी की बनवलेली जी नवीन व्हरायटी आहे मँगोची. ओके, ती आहे काहीतरी याचं आम्रपाली. ओके, आम्रपाली इज काहीतरी की बेसिकली न्यू ब्रीड आहे किंवा सॉरी न्यू व्हरायटी आहे कशाची काहीतरी याचं मँगोची. आपण डिस्कस केलेलं होतं तिथं मँगोच्या काहीतरी की डिफरंट व्हरायटी, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं आम्रपाली काहीतरी याचं क्रॉस काहीतरी तिकडं व्हरायटी आहे मँगोची, आणि त्याच्यामध्ये 2D दशेरी आणि काहीतरी की नीलम जे आहे यांचे जे जीन्स आहेत ते काहीतरी की यूज करून तिथे काय केलेलं आहे नीलमला आम्रपालीला काहीतरी की बनवलेलं आहे. आणि नॉर्थ इंडियामध्ये काहीतरी का मुख्यतः प्रोड्यूस केला जाणारा काहीतरी की हा मँगो आहे. या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती आपण ते इथे डिस्कस केलेली होती. ठीक आहे, अगेन इथे ज्या इम्पॉर्टंट काहीतरी की काय म्हणू आपण ज्या पेअर्स आहेत किंवा काहीतरी की क्रॉस हे केले गेलेले काहीतरी की आपण त्याला म्हणू 2 व्हरायटीज आहेत, आणि त्यांच्यातून काहीतरी की उत्पादित केली गेलेली नवीन काहीतरी की व्हरायटी कोणती आहे याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जी असेल ती पण काहीतरी की अगेन लक्षात ठेवा. आपण तिकडे ज्यावेळेला काहीतरी की डिस्कस केलं होतं मँगो काहीतरी की फ्रूटच्या संदर्भात, त्यावेळेला आपण हा जो पॉईंट होता तो इन डिटेलमध्ये काहीतरी की बघितलेला होता. सो प्रयत्न करा त्या अजून ज्या काहीतरी की बाकीच्या ज्या काहीतरी की व्हरायटीज असतील हायब्रिड व्हरायटी लक्षात ठेवण्याच्या. ठीक आहे, आणि हा तर काहीतरी की प्रश्न विचारला गेलेला आहे, अगेन रिपीट होण्याचे काहीतरी की चान्सेस राहतात.
सो याच्या संदर्भात पण काहीतरी की माहिती जी आहे आपण आत्ता बघितलेली तीही तिथे काहीतरी की लक्षात राहू द्या. ठीक आहे, पुढे बघूया. ओके, IRR, IRRI and its national research partner have developed golden rice to complete and to इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन. आपण काहीतरी की लास्ट टाइमलाच बघितलं होतं IRRIच्या संदर्भात. ओके, इंटरनेशनल रिसर्च राइस इंस्टीट्यूट और इसके राष्ट्रीय अनुसंधान भागीदारी ने गोल्डन राइस के पूरक करने के लिए विकसित किया है. ओके, विकसित किया है. गोल्डन राईस जे आहे ती काहीतरी की कोणता काहीतरी तिकडे बेसिक जो कंपोनंट आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सबस्टेन्सेस आहे ते तिथे काहीतरी की कंप्लीट करण्यासाठी तिथे काहीतरी की बनवलेले आहेत. ओके, याच्या संदर्भात काहीतरी की क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलेला आहे आपल्याला. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काहीतरी की इन्फॉर्मेशन जे असेल याच्यावरती किंवा जो क्वेश्चन आहे ना तो बऱ्याचदा काहीतरी की तिकडं वेगवेगळ्या काहीतरी की एक्झाममध्ये प्रश्न जो आहे हा विचारला गेलेला आहे. राईट, खूप साऱ्या काहीतरी की ज्या एक्झाम आहेत वेगवेगळ्या तिथे हा जो प्रश्न आहे तो ऑलरेडी काहीतरी की विचारलेला आहे. राईट, सो ट्राय करा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करायचा. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द A1. ओके, करेक्ट आन्सर इज द A1, विटॅमिन ए किंवा त्यालाच काहीतरी की सायंटिफिक नेम आहे ॲज अ काहीतरी की बीटा कॅरोटीन. ओके, विटॅमिन ए. सो बेसिकली जे ॲनिमिया किंवा काहीतरी की त्या सदृश्य जे डिझीज जे असतात त्या काहीतरी की ऑकर होतात बेसिकली कशामुळे तर काहीतरी काय त्याला आपण म्हणू भूकमरीमुळे. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच काहीतरी की स्टंटिंग जे असेल लहान मुलामुळे लहान मुलांच्या मध्ये ती देखील काहीतरी की ऑकर होत असते तिथं विटॅमिन एच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे. सो इथे इंटरनॅशनल काहीतरी की रिसर्च राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन असेल आणि इंडियामधली काहीतरी की बेसिकली राष्ट्रीय अनुसंधान असेल. ओके, नॅशनल काहीतरी की रिसर्च सेंटर असेल. या दोघांच्या काहीतरी की कोलॅबोरेशनमधून काय केलं गेलं होतं गोल्डन राईस. ओके, गोल्डन राईस नावाचं एक नवीन प्रोडक्शन जे होतं किंवा सॉरी नवीन व्हरायटी जी होती ना राईसच्या संदर्भात इथं उत्पादित करण्यात आली होती किंवा काहीतरी की बनवण्यात आलेली होती. ठीक आहे, आणि याचा इम्पॉर्टन्स किंवा काहीतरी की आपण म्हणू सिग्निफिकन्स काय होता.
सो ही जी होती ती काहीतरी याचं पुरेपूर होती किंवा काहीतरी की विटॅमिन एच्या काहीतरी की तिकडं मात्रेमध्ये काहीतरी की थोडीशी जास्त होती त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्युमन बॉडीमध्ये काहीतरी की विटॅमिन एची जी डिफिशियन्सी आहे ना तिथे रिकवर होते. त्याच्यासाठीच काय केलं गेलं होतं इथे याला बनवलं गेलं होतं किंवा काहीतरी की प्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. ओके. सो का गोल्डन राईस लक्षात ठेवा काहीतरी की विटॅमिन ए किंवा काहीतरी की बीटा कॅरोटीनच्या संदर्भात बनवली गेलेली आहे. IRRI असेल आणि काहीतरी की सोबत असते ते काहीतरी की नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूशन असेल त्यांच्याद्वारे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन इथं. रॉक फॉस्फेट. ओके. रॉक फॉस्फेट इज अप्लाइड इन अ which type of a soil? Okay. Rock phosphate is application, okay, applied in which type of a soil? रॉक फॉस्फेट किस प्रकार की मिट्टी में लगाया जाता है? ओके. आणि ऑप्शन इथं काहीतरी की आपल्याला दिलेले आहेत. नन ऑफ द अबव, देन नॅचरल सॉइल, देन अल्कलाइन सॉइल अँड देन सॅलिन सॉइल. ओके. अगेन आपण याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती इन डिटेलमध्ये काहीतरी की डिस्कस केलेली होती. ओके. आणि याच्यावरचा जो क्वेश्चन होता लास्ट टाइम तो देखील काहीतरी की आपण तिथे बघितलेला आहे. राईट. कशा प्रकारे काहीतरी तिकडं 8 आय थिंक 8 टाईपचे काहीतरी तिकडं सॉइलचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे आणि त्याचं काहीतरी की तिकडं इन्फॉर्मेशन होती आपण डिस्कस केलेली आहेच. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज द D1. ओके. करेक्ट आन्सर इज द D1. ॲसिडिक सॉईल. ठीक आहे. ॲसिडिक सॉईल एक्झॅक्टली काय होतं काय नाही आपण तिथं बघितलेलं होतं. ज्या बेसिकली काहीतरी की सॉईलचा pH लेवल जे असते ते काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू काहीतरी की बिलो काहीतरी की 7 तिथं काहीतरी की झाली गेलेली आहे. बिलो 7 आहे. राईट. मग तिथे 6 असू शकते, 5 असू शकते. ठीक आहे. 4, 3, 1 किंवा काहीतरी किंवा 2 किंवा काहीतरी की 1 असू शकते. सो ज्या काहीतरी की बेसिकली तिकडं सॉईलचा ओके ज्या सॉईलचा pH काहीतरी तिकडं लेवल जी इथे काहीतरी की आपण त्याला म्हणू 6, 5, 4, 3, 2 किंवा काहीतरी इकडं 1 असते. या सॉईलला काय म्हणलं त्याचं काहीतरी की ॲसिडिक सॉईल. ओके. ॲसिडिक सॉईल. आणि याच्याच काहीतरी की तिकडं याच्यासाठी सोल्युशनसाठी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे ॲसिडिक सॉईल आहे त्याचं काहीतरी तिकडं pH लेवल असेल ते काहीतरी तिकडे इन्क्रीज करण्यासाठी इथं काय केलं आता रॉक फॉस्फेट आणि सोबतच काहीतरी की सेकंड म्हणजे काहीतरी की ॲज अ ग्राफाईट किंवा आपण काहीतरी की त्याला म्हणतो राख. ॲश जे असतात का नाही ॲशेस राख जे असते ती देखील काहीतरी की तिकडं आपण यूज करू शकतो. बरोबर. सो हे आपण काहीतरी की डिस्कस केलेलं होतं तिकडं काहीतरी की सॉईलच्या टाईपमध्ये. ॲसिडिक सॉईल का बनते ते देखील काहीतरी की आपण तिकडं डिस्कस केलेलं होतं. लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडं ज्यावेळेला वॉटर लॉगिंग होते त्याच्याही सोबतच काहीतरी तिकडं ज्या ठिकाणी काहीतरी की जास्त प्रमाणात काहीतरी की टेम्परेचर असतं. सो इव्हॅपरेशन रेट जास्त असल्यामुळे हेवी मटेरियल्स येतच रिटेन राहतात आणि वॉटर मॉलिक्युल्स असतात ते निघून जातात आणि त्याच्यामुळे सॉईल जे असते ते फर्दर काहीतरी की ॲज अ ॲसिडिक होते. पाहिलेलं होतं आपण ते आणि त्याच्यावरती सोल्युशन देखील काहीतरी की हे आपण बघितलेलं होतं. रॉक फॉस्फेट यूज करायचं
ग्राफाईट यूज करायचं किंवा काहीतरी त्याचं राख यूज करायचं. त्याचं काहीतरी की जो pH किंवा काहीतरी की जी ॲसिडिक लेवल आहे जी इन्क्रीज झाली गेलेली आहे ती कमी करण्यासाठी. ओके, पुढे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युअल पर्पज. ओके, ड्युअल पर्पज मिल्क अँड मीट ब्रीड ऑफ गोट इज. ओके, अशी कोणत्या प्रकारची काहीतरी की बकरी आहे जिचं काहीतरी की दोन असे काहीतरी की उद्देश ठेवून. ओके, आणि उद्देश काय होते काहीतरी की त्याच्यापासून जास्त प्रमाणात मिल्क पण मिळेल आणि याचं मांस पण मिळेल, मीठ पण काहीतरी की आपल्याला तिथं मिळेल. ठीक आहे, याच्यासाठी काय केलं गेलेलं आहे, एक नवीन बकरीची काहीतरी की जी किस्म होती ती काहीतरी इकडं बनवली गेली. ठीक आहे, सो ती कोणती आहे याच्या संदर्भात प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. ओके, आणि ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात ब्लॅक बंगाल, बेटल, मारवाडी आणि सानेन. आता इथे एक तर ऑप्शन हा तर काहीतरी की इलिमिनेट होईल मे बी. आपण कालच्याच काहीतरी की लेक्चरमध्ये इथं काहीतरी की पाहिलेलं होतं याच्या संदर्भात. ठीक आहे, सानेन काय होतं हे पण थोडंसं काहीतरी की आठवायचा प्रयत्न करा किंवा काहीतरी तिकडं कमेंट्समध्ये नक्की सांगा कशा संदर्भात सानेन जे ते काहीतरी की फेमस आहे. आणि याही क्वेश्चनचं काहीतरी की उत्तर जे असेल थोडंसं ते फाइंड आउट करायचा काहीतरी की प्रयत्न करा. बरोबर, ओके. सो करेक्ट आन्सर इज द B1, बिटाल. ओके, बिटाल. अच्छा, इथं ब्लॅक बंगाल आणि काहीतरी की मारवाडी जे आहेत ते मुख्यतः काहीतरी की दुधासाठी फेमस आहेत. मात्र काहीतरी की बिटाल जे आहे किंवा काहीतरी की बिटल जे आहे ही बेसिकली काहीतरी की ड्युअल पर्पजसाठी काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे दुधाचं जे प्रोडक्शन आहे ते पण काहीतरी की त्याच्यापासून आपल्याला मिळतं आणि सोबतच काहीतरी की जे मांस आहेत हे देखील काहीतरी आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल काहीतरी की तिकडे मांस जे असते ते काहीतरी की बाकीचे जे काहीतरी की तिकडे गोट्स असतात त्यांच्यापासून पण मिळतं. पण इथं बिटलच्या संदर्भात कसं असतं की इथं जे काहीतरी की तिकडं जी आपण हे म्हणू वाढ जी असते ती काहीतरी की थोडीशी काहीतरी की पटकन होत असते आणि जी क्वालिटी असते मीठची त्याच्यामध्ये काहीतरी की थोडासा वेट जो असतो ना तो काहीतरी की जास्त असतो. त्याच्यामुळे उत्पादन जे असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्रति काहीतरी की बकरी पाठीमागं आपल्याला काहीतरी की जे उत्पादन असेल ते काहीतरी की थोडं जास्त मिळतं. ठीक आहे, आणि आय होप सानेंच्या संदर्भात पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली असेल. आपण कालच्या लेक्चरमध्येच त्याच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे तो काहीतरी की पाहूया आपण इथं. ठीक आहे, फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेट ऑफ नॅशनल इन्कम
and expenditure released by National Statistics Official NSO. Okay, NSO, Ministry of Statistics on Jan 29, 2021. And what is the livestock sector contribution to overall GVA? Okay, what is the livestock sector contribution to GVA? Gross value addition. Okay, gross value ॲडिशन. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे तो काहीतरी की बेसिकली 2000 काहीतरी की 21-22चा ठीक आहे 2021-22चा जो काहीतरी की बेसिकली इकॉनॉमिक सर्वे आला होता त्याच्यातला बेसिकली काहीतरी की हा क्वेश्चन आहे आणि 2022च्या AFOच्या काहीतरी की मुख्य परीक्षेला विचारला गेलेला होता. ठीक आहे. राष्ट्रीय संख्यांकी अधिकारी जी बेसिकली काहीतरी की संख्यांकी मंत्रालय किंवा स्टॅटिस्टिक्स काहीतरी की मिनिस्ट्रीच्या काहीतरी की अंतर्गत येते, ज्यांनी 2021ला काहीतरी की जो रिपोर्ट इथं हे केला गेला होता, डिक्लेअर केला होता, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ओव्हरऑल काहीतरी की पशुधन क्षेत्र जे आहे त्याचा इथे GVA मध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काहीतरी की किती प्रमाणात काहीतरी की भाग आहे असा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. अगेन क्वेश्चन जो आहे तो डिफिकल्ट आहे कारण काहीतरी की जसं आपण मगाशी बघितलं होतं ब्लॅक अँड व्हाईट, एकतर आपल्याला काहीतरी की माहिती असावं किंवा काहीतरीकडे नाही अशा स्वरूपाचा क्वेश्चन आहे, राईट. आणि डिफिकल्ट आहे इथं. आता काहीतरी की आन्सर काढणं खूपच कठीण आहे. सिमिलर इथं पॉईंट्स दिलेले नाही आहेत. हावर थोडंसं ट्राय करा, अदरवाईज आपण काहीतरी की डिस्कस करूया. ओके. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द C1, 5.2%. ओके, 5.2%. आता तिथे सुरुवातीला ज्यावेळेला काय म्हणू आपण त्याला इम्पॉर्टंट काहीतरी की हॉर्टिकल्चरचे पॉईंट आपण तिकडे डिस्कस केले होते आणि इवन ॲग्रिकल्चरचं काहीतरी की ओव्हरऑल हे सगळं जे काही डिस्कशन आपण आतापर्यंत केलेलं आहे ह्या एक्झाम संदर्भात AFOच्या, तो सुरुवातीलाच आपण काहीतरी की थोडासा डेटा जो होता किंवा काहीतरी की स्टॅटिस्टिक्स जे होते त्याच्यावरती काहीतरी आपण डिस्कशन केलेलं होतं की लाईफ स्टॉक जे असेल किंवा काहीतरी की पशुधन जे इंडियामधलं असेल त्याच्या संदर्भात, बरोबर. आणि आता अगेन अशा प्रकारचे काहीतरी की जे डेटा येतात म्हणजेच काहीतरी की याचं इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा काहीतरी की बजेट याच्यामधलं पर्टिक्युलर काहीतरी की आपण आपल्या एक्झामसाठी लाईफ स्टॉक झालं आणि सेकंडली काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू काही प्रोडक्शन्स आहेत ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. मग आता याच्यामध्ये पण काहीतरी की तुम्ही म्हणशीला सर खूप सारे प्रोडक्शन आहेत, सगळे सगळे लक्षात ठेवायचे का? नाही, आपल्याला काही व्हरायटीज आहेत किंवा काही क्रॉप्स आहेत आणि जे न्यूजमध्ये आहेत याच्या संदर्भात जो डेटा आहे तो काहीतरी की थोडासा माहिती असणं गरजेचं आहे.
एक्सपोर्ट किती केले गेलेलं आहे, इम्पोर्ट किती केलेलं आहे, किंवा त्याचं काहीतरी की इंडियामधलं उत्पादन काय आहे, किंवा त्याचा पर्टिक्युलर काहीतरी की क्रॉप्समध्ये इंडियाचा काहीतरी की नंबर काय आहे काय नाही, हे आपल्याला काहीतरी की माहिती असणं काहीतरी इकडे इम्पॉर्टंट आहे किंवा काहीतरी की आवश्यक आहे. समजलं? सो इथं प्रश्न जो आहे तो काहीतरी की साधारणतः त्याच टाईपचा काहीतरी की विचारला गेला आहे. राईट. ठीक आहे. अगेन इम्पॉर्टंट थिंग काहीतरी इकडं त्यांनी जी टर्म आहे ती काहीतरी की वेगळी विचारलेली आहे. इथे GDP नाही आहे, ऑप्शन काय दिला गेलेला आहे, GV आहे, किंवा काहीतरी की त्याच्यामध्येच त्यांनी काहीतरी की तशा प्रकारे क्वेश्चन जो आहे तो फ्रेम केलेला आहे. राईट. इथे GDPच्या ऐवजी काहीतरी की GV आहे असं काहीतरी की त्यांनी सांगितलेलं आहे. ग्रॉस व्हॅल्यू काहीतरी की ॲडिशन. म्हणजे काय थोडक्यात आपण म्हणू इथं की रॉ मटेरियल काहीतरीकडे मिल्क आहे आणि मिल्कपासून काहीतरी की फायनल प्रोडक्ट आपण इथे म्हणू कोणतंही पकडा एखादा हे असेल काय म्हणू आपण त्याला, पनीर